हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ऍसिड, बेसेस अँड सॉल्ट्स. आता सर्वांनाच माहिती आहे जे काही ऍसिड्स आहेत त्यांना आपण मराठीमध्ये आम्ल म्हणतो आणि बेसेसला आपण आम्लारी म्हणतो. तर जे काही ऍसिड्स आहेत ते ऍसिड्स टेस्टमध्ये कसे असतात, तर ऍसिड हे सोअर टेस्टेड असतात. ऍसिड कसे आहेत, सोअर टेस्टेड आहेत. आणि जे काही बेस आहेत म्हणजेच आम्लारी बेस कसे आहेत, तर बेस हे तुम्हाला बिटर टेस्टेड असतात. बेसची टेस्ट कशी असते, बिटर टेस्ट असते. आणि आपण आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा ऍसिड बेसिस यूज करतो. कसं, तर त्यामध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल आहेत. आता डेली लाईफचे एक्झाम्पल पाहू ऍसिड आणि बेसचे. तर फर्स्ट आहे लेमन, म्हणजेच लिंबू आपला. आता लेमन मध्ये कोणता ऍसिड प्रेझेंट आहे, तर लेमन मध्ये सिट्रिक ऍसिड प्रेझेंट आहे. लेमन मध्ये कोणता ऍसिड प्रेझेंट आहे, सिट्रिक ऍसिड. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमच्याकडे टोमॅटो. आता टोमॅटो मध्ये कोणता ऍसिड प्रेझेंट आहे, टोमॅटो मध्ये तुम्हाला ऑक्झॅलिक ऍसिड प्रेझेंट आहे. हे आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. टोमॅटो मध्ये कोणता ऍसिड प्रेझेंट आहे, ऑक्झॅलिक ऍसिड. त्याचबरोबर कर्ड म्हणा किंवा मिल्क यांच्यामध्ये कोणता ऍसिड प्रेझेंट आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला लॅक्टिक ऍसिड प्रेझेंट आहे. कोणता ऍसिड प्रेझेंट आहे, लॅक्टिक ऍसिड. तसेच विनेगर मध्ये तुम्हाला ऍसिटिक ऍसिड प्रेझेंट आहे. हे आहेत आपल्या डेली लाईफ मध्ये आपण ऍसिड यूज करतो. आता बेसेस मध्ये फर्स्ट आहे तुम्हाला सोप. सोप मध्ये काय प्रेझेंट आहे, तर सोप मध्ये सोडियम हायड्रॉक्साईड प्रेझेंट आहे, म्हणजेच NaOH. सोप मध्ये कोणता बेस आहे, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. त्याचबरोबर जो आपण बेकिंग सोडा यूज करतो, बेकिंग सोड्यामध्ये काय प्रेझेंट आहे, बेकिंग सोड्यामध्ये तुम्हाला सोडियम बायकार्बोनेट प्रेझेंट असतो. काय प्रेझेंट असतो, सोडियम बायकार्बोनेट. त्याचबरोबर आपण ब्लिचिंग पावडर यूज करतो, तो सुद्धा एक बेसच आहे. त्याचबरोबर मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, हा सुद्धा एक बेसच आहे जे की आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. त्याला आपण अँटासिड म्हणून आपण मार्केटमधून टॅबलेट घेतो, ती सुद्धा एक प्रकारे बेसच आहे. तर हे आपण डेली लाईफ मध्ये ऍसिड आणि बेसेस यूज करतो. ऍसिड हे कसे असतात, सोअर टेस्टेड असतात आणि बेस हे बिटर टेस्ट असतात. आता हे ऍसिड आणि बेसेस आपण डिफाईन कसं करणार, म्हणजे गिव्हन सोल्युशन असेल तर गिव्हन सोल्युशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे, हे आपल्याला टेस्ट तर माहिती की ऍसिडची टेस्ट सोअर टेस्ट आहे आणि बेसची टेस्ट कशी आहे, बिटर टेस्ट आहे. बट एव्हरी टाइम आपण ते टेस्ट करूनच डिफाईन नाही करू शकत की हा ऍसिड आहे का बेस आहे. काही तुम्हाला सोल्युशन आहे ते हार्मफुल पण असतात. मग ते सोल्युशन डिफाईन करण्यासाठी आपण युज करतो इंडिकेटर्स. म्हणजेच इंडिकेटर्स काय करतात, इंडिकेटर डिफाईन करतात की गिव्हन सोल्युशन जे आहे ते गिव्हन सोल्युशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे. तर मग ते जे इंडिकेटर्स आहेत ते इंडिकेटर्सहून आपल्याला डिफाईन होते की ऍसिड कोणतं सोल्युशन आहे आणि बेसिक सोल्युशन कोणतं आहे. आणि त्या इंडिकेटर मध्ये तुम्हाला दोन टाइपचे इंडिकेटर्स आहेत, ते आता आपण डिटेलमध्ये पाहूयात की कोणता इंडिकेटर कोणता कलर शो करतो, ऍसिडिक असल्यानंतर आणि बेसिक असल्यानंतर. आता आपण पाहणार आहोत जे काही इंडिकेटर्स आहेत. आता इंडिकेटर्स मध्ये तुम्हाला दोन टाइपचे इंडिकेटर्स आहेत. एक आहे तुम्हाला नॅचरल इंडिकेटर्स आणि एक आहेत सिंथेटिक इंडिकेटर्स. आणि नॅचरल इंडिकेटर्स मध्ये तुम्हाला एक आहे लिटमस पेपर आणि सेकंड आहे तुम्हाला टर्मरिक म्हणजेच हळद, जी की आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. आणि सिंथेटिक मध्ये तुम्हाला आहे, एक आहे तुम्हाला फिनॉफ्थॅलिन आणि सेकंड आहे तुम्हाला मिथाइल ऑरेंज. आता या ठिकाणी बघा, जो लिटमस पेपर आहे आणि टर्मरिक आहे, हे दोन आहेत तुम्हाला नॅचरल इंडिकेटर्स. लिटमस पेपर हा तुम्ही लायकेन नावाच्या प्लांट पासून एक्स्ट्रॅक्ट करतात आणि टर्मरिक जी की हळद आपण नॅचरली ऑब्टेन करतो. तर हे आहेत तुम्हाला नॅचरल इंडिकेटर्स आणि फिनॉफ्थॅलिन आणि मिथाइल ऑरेंज हे आहेत सिंथेटिक इंडिकेटर्स. तर आता आपण पाहूयात की जो लिटमस पेपर आहे किंवा टर्मरिक आहे, जे फिनॉफ्थॅलिन, मिथाइल ऑरेंज हे जे इंडिकेटर्स आहेत ते इंडिकेटर्स कोणता कलर शो करतात, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी समजेल की गिव्हन जे सोल्युशन आहे ते सोल्युशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे. तर कलर कोणता शो करतात ते आता आपण पाहणार आहोत. आता फर्स्ट आहे लिटमस पेपर. आता लिटमस पेपर जो आहे तो लिटमस पेपर तुम्ही जर गिव्हन सोल्युशन मध्ये ब्ल्यू लिटमस पेपर जर डिप करत असाल आणि ब्ल्यू लिटमस पेपर जर रेड मध्ये कन्वर्ट होत असेल, ब्ल्यू लिटमस पेपर जर रेड मध्ये कन्वर्ट होत असेल तर गिव्हन सोल्युशन काय असेल, ऍसिडिक असेल. आणि जर समजा तुम्ही रेड लिटमस पेपर गिव्हन सोल्युशन मध्ये डिप करतायत, तुमच्याकडे एखादं सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशन मध्ये तुम्ही रेड लिटमस पेपर डिप केला आणि रेड लिटमस पेपर कन्वर्टेड इनटू ब्ल्यू, तो जो ब्ल्यू मध्ये जर कन्वर्ट होत असेल तर त्या ठिकाणी गिव्हन सोल्युशन काय आहे, हे बेसिक सोल्युशन आहे म्हणून आपण डिफाईन करू शकतो. आता नेक्स्ट आहे टर्मरिक.
आता टर्मरिक जी काही हळद आहे त्या हळदचा नॅचरल कलर येल्लो असतो, बरोबर आहे. म्हणजेच ऍसिडिक मध्ये सुद्धा ऍसिड कंडिशन मध्ये असताना जी हळद आहे त्या हळदीचा कलर कसा असतो, येल्लोच कलर असतो. आणि ज्यावेळेस ती हळद एखाद्या बेसच्या जर कॉन्टॅक्ट मध्ये आली तर बेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कलर जो आहे तो कलर रेड मध्ये कन्वर्ट झालेला दिसेल. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल कधीतरी की जर समजा तुमच्या व्हाईट ड्रेसवरती जर हळदीचा डाग पडला असेल, जर हळदीचा डाग पडलेला असेल आणि तो तुम्ही वॉश करताना त्याला सोप लावल्यानंतर त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन रेड मध्ये होतं. म्हणजे सोप जी आहे ती सोप काय आहे, बेसिक आहे आणि हळद काय आहे, ऍसिडिक आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला जो कलर आहे तो कलर कोणता, रेड त्या ठिकाणी ऑब्झर्व होतो. तो म्हणजेच टर्मरिक जी आहे ती टर्मरिक बेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर रेड कलर शो करते. आणि नॅचरली जे काही कलर आहे हळदीचा तो कलर कसा आहे, येल्लो आहे. म्हणजे न्यूट्रल कंडिशन मध्ये हळद तुम्हाला येल्लो कलर शो करते. आता नेक्स्ट आहे फिनॉल्फ्थॅलीन. नेक्स्ट आहे फिनॉल्फ्थॅलीन. आता फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर जे आहे ते न्यूट्रल कंडिशन मध्ये तुम्हाला कलरलेस असतं, म्हणजे त्याला कोणताही कलर नाही. आणि ज्या वेळेस जे काही फिनॉल्फ्थॅलीन आहे ते फिनॉल्फ्थॅलीन तुम्ही गिव्हन सोल्युशन मध्ये ऍड केला तर त्या ठिकाणी कोणताच कलर जर चेंज झाला नाही तर तो सुद्धा तुम्हाला ऍसिड म्हणून त्या ठिकाणी तुम्ही डिफाईन करू शकतात. म्हणजेच जर त्या ठिकाणी कोणताच कलर तुम्हाला ऑब्झर्व होत नसेल, कलरलेस असेल सोल्युशन, तर ते काय तुम्ही डिफाईन करू शकता, ते गिव्हन सोल्युशन ऍसिडिक आहे. आणि जर समजा फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर बेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असेल, म्हणजे गिव्हन सोल्युशन जर बेसिक असेल त्यामध्ये इंडिकेटर ऍड केल्यानंतर तुम्हाला जो कलर आहे तो कलर पिंक ऑब्झर्व होईल. आणि न्यूट्रल मध्ये कलरलेस, ऍसिडिक मध्ये सुद्धा फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर ऍज अ तुम्हाला कलरलेसच ऑब्झर्व होईल. फक्त बेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर जे फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर आहे ते तुम्हाला पिंक कलर मध्ये दिसेल. आता नेक्स्ट आहे फोर्थ नंबर तुम्हाला मिथाइल ऑरेंज. आता मिथाइल ऑरेंज ज्यावेळेस ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रेड कलर शो होईल. आणि ज्यावेळेस मिथाइल ऑरेंज बेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, बेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी येलो कलर शो होतो. क्लिअर. तर हे आहेत इंडिकेटर्स, नॅचरल इंडिकेटर्स आणि सिंथेटिक इंडिकेटर्स. यांचा यूज करून आपण ऍसिड आणि बेस सोल्युशन डिफाईन करू शकतो. क्लिअर. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत पीएच स्केल. आणि हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि काय अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.